विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वादावादी। पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही। भुजबळ संतापले तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवारांचा इशारा। खासदार पार्थ पवारांनी राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली। गेल्या 6 महिन्यातील ही माहिती देण्याच्या सूचना। तर पार्थ पवारांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी, सूत्रांची माहिती। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही, माझ्याविषयीच्या चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत। पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भातलं वृत्त फेटाळलं। उद्यापासून रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार। कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका, राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक, जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। तर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेणार। मुंबईमध्ये रिक्षाचा प्रवास 1 रुपया 30 पैशांनी महागण्याची शक्यता। सीएनजीचे दर 3 रुपयांनी वाढल्यास आता रिक्षाचं भाडं 18 रुपये 44 पैसे, तर मीटर रिक्षा 27 रुपये 43 पैशांवर जाणार। नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे। फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्याही सूचना। तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी आता हवाई दलाची मदत घेतली जाणार। नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी। संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी। पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून ही तपासणी। नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये कोर्टात 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल। महिला अत्याचार, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप। पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही उल्लेख। या प्रकरणात आतापर्यंत 8 संशयित अटकेत।